महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानं आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमान इलायचीच्या जाहिराती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं पुन्हा एकदा सेलिब्रिटी आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिरातींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एफडीआयच्या मते इलायचीच्या नावाखाली प्रतिबंधित पान मसाल्याचा अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरातीद्वारे प्रचार होत असल्याचा संशय आहे. पण हा वाद केवळ 3 बॉलिवूड स्टार्स पुरता मर्यादित नाही. भारतात कोट्यवधी लोक तंबाखू आणि धूम्ररहित तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. GATS2 च्या नुसार भारतातील सुमारे 20 कोटी लोक धूम्र प्रदर्शित तंबाखू वापरतात. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगांसह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो आणि WHO च्या नुसार भारतात तंबाखूमुळे दरवर्षी सुमारे 13.5 लाख मृत्यू होतात. अशा परिस्थितीत कोट्यवधींची उलाढाल असलेल्या पान मसाला उद्योगांच्या जाहिराती कितपत जबाबदार आहेत? पान मसाला किंवा त्यांच्याशी संबंधित ब्रँडच्या जाहिराती कोणत्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी केल्या आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्यांना तरुण आपले आदर्श मानतात त्यांनी आरोग्यासाठी घातक उत्पादनांना प्रोत्साहन देणं कितपत योग्य आहे? या सगळ्या प्रश्नांचा आणि त्यामागच्या आकडेवारीचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. भारतासारख्या विशाल देशामध्ये पान मसाला आणि तंबाखूचं सेवन ही एक अत्यंत गंभीर आणि पसरलेली सामाजिक समस्या बनली आहे. केंद्रीय आरोग्य आणि मंत्रालयाच्या आणि विविध जागतिक अहवालानुसार भारतातील तब्बल 27 कोटींहून अधिक नागरिक तंबाखू किंवा पान मसाल्यांचं विविध प्रकारांनी सेवन करतात. या प्रचंड वापरामुळे भारत जगामध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पान मसाला आणि गुटखा उद्योगाची वार्षिक उलाढाल देशात 42,000 कोटी ते 46,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. केवळ लहान पाकिटांच्या आणि वेलचीयुक्त उत्पादनांच्या विक्रीतून हे ब्रँड दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत आणि आपले अजस्त्र व्यवसायी साम्राज्य बळकट करत आहेत. या आर्थिक साम्राज्याच्या दुसऱ्या बाजूला मानवी आरोग्याची अत्यंत भयानक आणि काळी बाजू लपलेली आहे. भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाच्या लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होते आणि जागतिक स्तरावर तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 81% रुग्ण हे दक्षिण आशियाई क्षेत्रात, प्रामुख्याने भारतात आढळतात. पान मसाल्यांमुळे जरी थेट तंबाखू नसला तरी त्यात वापरली जाणारी सुपारी ही देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार कॅन्सरकारक म्हणजे ग्रुप 1 कार्सिनोजन म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुपारी आणि पान मसाल्यांच्या सतत सेवनामुळे तोंडाचे स्नायू आकसतात, ज्याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस असं म्हटलं जातं. हे आजार पुढे जाऊन जीवघेण्या कर्करोगात परिवर्तन करतात. देशात तंबाखू आणि अशा पदार्थांच्या सेवनामुळे दररोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. तरीही या उत्पादनाची नशा तरुणांच्या नसानसात भिनताना चालली आहे. पान मसाला आणि तंबाखू ब्रँडच्या जाहिराती मोहिमेना आणि वादांना नवीन इतिहास नाही. अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांसारखे स्टार्स या बॉलिवूडचा मुख्य चेहरा राहिले. याशिवाय अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, सलमान खान, महेश बाबू, सैफ अली खान आणि ऋतिक रोशन, अगदी आंतरराष्ट्रीय अभिनेता PM ब्रॉसनन यांनीही अशा जाहिराती केल्या आहेत. केवळ बॉलिवूडच नव्हे तर क्रिकेट जगतातील दिग्गजांनाही यात मागे राहिलेले नाही. सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, कपिल देव आणि वेस्ट इंडिजचा स्टार स्फोटक क्रिस गेल यांसारख्या खेळाडूंनी कमाल पसंत किंवा तत्सम ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केल्यामुळे बरीच चर्चा आणि वाद झाले होते. यातल्या काही कलाकारांनी जसे की अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी वादानंतर जाहीरपणे माघार घेतली असली तरी अनेकांचा हा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. जेव्हा देशातील सर्वोच्च अभिनेते आणि खेळाडू अलिशान गाड्या, ग्लॅमरस जीवनशैली दाखवून अशा उत्पादनाचं ब्रँड अँबॅसेडर्स बनतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे लाखो चाहत्यांना, विशेषतः तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रमोट करत असतात. हे प्रसिद्ध चेहरे, ज्यांना देशातील तरुण आपले आदर्श मानतात, त्यांनी पैशांच्या मोबदल्यात अशा विनाशाच्या मार्गाला प्रोत्साहन देणे कितपत नैतिक आणि योग्य आहे, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका जाहिरातीतून मिळालेल्या काही कोटी रुपयांसाठी देशाच्या भावी पिढीला आरोग्याशी असा खेळ खेळणे अत्यंत दुर्दैवी आहे. तुकाराम मुंढे यांसारख्या कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका आणि बजावलेले नोटीस केवळ कायदेशीर पाऊल नसून ही काळाची नितांत गरज आहे. आता केवळ कायदे करून चालणार नाही, तर सेलिब्रिटींनीही देखील स्वतःहून सामाजिक भान राखत अशा घातक पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बहिष्कार टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने एक सुदृढ आणि निरोगी समाज निर्माण होऊ शकेल.